एका बापाचा की नाही, जसं बोलल तसं करतो, वागतो, बोलून गायब फियब होत नाही. तर नमस्कार मंडळी, मी त्रिशूल. तुम्ही म्हणसाल इतके दिवस कुठं होता? ज्या दिवशी टी व्हीला कटाच्या सुपारीच्या बातम्या आल्या, शेतात हरभरा पेरायची तयारी चालू होती, 3 वाजता बातमी पाहिली. काळजात एकदम चर्र केलं, रडू आलं, थोडं फोनाफोनी केली, माहिती घेतली, मग एक व्हिडिओ केला आणि पेरणी सोडून आंतरवलीसाठी निघालो. मला घरून आंतरवलीत पोचायला 10 तास लागतात. रस्ता हुकलो, त्या गेवराईत पोहोचलो पहाटे 4ला. 1-2 तास झोपलो. सकाळी 7 वाजता एक वाईट निरोप आला की सख्खे मामा वारले. 2 अडचणी एकदाच. पुरं डोकं हँग झालं, तरी बी थांबलो. पहिले दादा. 10 वाजता दादांची भेट घेऊन मगच वापस निघालो. म्हणून बोललो नाही. असो, आज लाईव्ह आलो. आज 8वा दिवस आहे. 2 आरोपी अटक आहेत. काल 3रा पकडला. अजूनही पोलिसांची काही नाही, प्रेस नाही, बाईट नाही, काहीच नाही. हे सगळ्या शासकीय प्रशासकीय यंत्रणा नेमकी आरोपींची चौकशी करताय की नवीन एखादा प्लॅन? शंका आहे. 1 तासात दादांची प्रेस झाल्यावर 1 तासात प्रेस घेऊन नार्को टेस्ट करू म्हणणारा गायब आहे. त्याचे कार्यकर्ते ते कार्यकर्त्याला लावून फोटोवर दूध ओतून घेत आहे. हे नरभक्षक टोळीचा राजा तमराज किल्विश उर्फ आका, सायको किलर म्हणतो मी त्याला. आता दादांची सुपारी दिली. लोक पोलीस चौकशीची वाट पाहून आहे. खरंच बरं, अजूनही लोकांचा कायद्यावर नेत्यावर विश्वास आहे असं दिसतंय. पण ह्या पाठी वेगळीच कुजबूज आहे. लोक म्हणाले की बुवा स्वतःचं राजकारण सेट करण्यासाठी ह्या बुवानं एका नेत्याची सांगड घालून मोठ्या साहेबांना पण ह्यांनी संपवलंय. अजून तसंच आपले ते विनायकरावजी मेटे साहेबांचा ॲक्सिडेंट, त्यांची पण शंका लोक उपस्थित करताय. आणि हे सगळं ऐकून फार डोक्याचा भुगा झाला. आणि गोष्ट पटण्यासारखी आहे ना, कारण वाल्मिक सारखे कैक खुनी दलिंदर लोक पोसून ठेवलेत यांनी. मारायच्या औषधी तर अशा भयानक आहे म्हणते की रुमालावर ते पावडर टाकून तुमच्या पुढे जर असा रुमाल झटकला जरी ना, तरी विषबाधा होते. अशी औषध आहे म्हणते की ते खाण्यापिण्यात जर दिले ना, तर माणूस कसा मेला हे बी समजत नाही म्हणते कोणाला. ज्याची अडचण वाटली संपवलं साल्याला. स्वतःच्या सख्या बायकोला दुसरे माणसं लावून चड्डीत मुतोपर्यंत मारायला लावलं म्हणे. स्वतः करुणाताई सांगू लागली. स्वतःच्या बहिणीबद्दल एवढे घाणेरडे विचार मी स्वतः ऐकलं. हो काय रेकॉर्डिंग मायला माणसात असते का ही पद्धत? आणि अशा घरघाल्या दलिंदर गांडू भडव्याच्या त्याच्या फोटोला त्याचे लोक दूध होत आलेत. होता बाप आहे ना तुमचा, बाप तशा अवलादी. तुम्ही बी चढत असाल बहिणीवर, म्हणून तर समर्थन करताय बहीणशोध. पण दूध होतणाऱ्यांनो आणि इकडे येऊन कमेंटमध्ये जातीचा उद्धार करणाऱ्यांनो, मला माहीत आहे ते खरकट तुमच्या घरी किराणा भरत असन, अजून काय काय भरत असन. आणि म्हणूनच इतकं इमानदारीनं आड घशात जाऊपर्यंत चोखताय तुम्ही लोक. आणि तुमचा बाप तिकडं ही भानगड निपटाव म्हणून अजितदादाचे केस जिभेनं चाटून चाटून सरळ करताय खालचे. हो, आलो 2 मिनिट. खरंच ह्यो खरकट्या एका बापाची जर औलाद असेल ना, तर नार्को टेस्टसाठी समोर येऊ. खर्च आम्ही करतो. भावांनो, मी थोडंसं काम आटपून घेतो. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया मांडा आणि फॉलो करून ठेवा. बोलू पुन्हा. बाय बाय.